काय आतापर्यंत 100-200 व्हिडिओ YouTubeवर टाकलेत आणि तू समजतोय की नाही YouTube माझ्यासाठी बनलेलं नाहीये. YouTubeसाठी मी बनलेलो नाहीये. तू फार चुकीचा आहेस. कारण तू 100 व्हिडिओ टाकलेस म्हणजे 1 महिना, 2 महिने, 3 महिने तू लगभग YouTubeला दिलेत आणि सध्या तुझी ग्रोथ वाढत आहे. तुझ्या चॅनलवर 100, 200, 300 व्ह्यूज येत आहेत म्हणजे रेग्युलरली येत आहे. जाऊन बघ रिअल टाईममध्ये 60 मिनिटामध्ये तुझे 2, 3, 5, 10, 50, 100, 1000, 2000 व्ह्यूज येतच असतील म्हणजे तुझं चॅनल हे रनिंग आहे. लोक तुझ्या चॅनलला बघत आहे आणि जर तू हारलास, जर तुझ्या मनाला तू हरवलंस की नाही YouTube माझ्यासाठी नाही आहे, तर तू समजतोस की मी YouTubeसाठी नाही आहे, तर तू खरंच नाही आहेस. पण मीच तुला सांगतो की तू काहीतरी वेगळा आहेस. तुझ्यामध्ये जे लोकांमध्ये आहे ते तुझ्यामध्ये नाही आहे मित्रा. तू काहीतरी वेगळं करू शकतोय. तू तुझ्या फॅमिलीचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते तू चेंज करू शकतो. मग कसं करू शकतो? तर तुला टिकावं लागणार. ज्या कलियुगामध्ये जे लोकं फायटिंग खेळत आहेत, जे एकमेकांना टफ कॉम्पिटिशन देत आहे ना, त्यांच्या संग तुला कॉम्पिटिशन करणं गरजेचं आहे. हरून चालेल का रे? नाही चालणार आहे. आज मी कित्येक व्हिडिओ अपलोड केलेत. तेव्हा कुठेतरी तुझ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला. का पोहोचला? कारण मी कुठेतरी मेहनत केली असेल. मीही जिद्द ठेवली असेल, की नाही ज्या क्रिएटरला गरज आहे त्या क्रिएटरपर्यंत माझा व्हिडिओ गेला पाहिजे. मी तुम्हाला एक कहाणी सांगतो बघा. आजचा जमाना आहे पूर्ण हिंदी चालते. मराठीला कोणीही चाटत नाही भावांनो. मराठीमध्ये व्हिडिओ टाकले तर त्याला कोणीही बघत नाही. खास करून जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा असेल तर हिंदीमधून व्हिडिओ बनावं लागतात. पण माझा मराठीमध्ये व्हिडिओ मी जो बनवला तो तुझ्यापर्यंत तर आलाच ना. साहजिक आहे तुझ्यापर्यंत आलाय म्हणजे लोक मराठीला सुद्धा बघतायत. नाही. हे मी म्हणतोय की मराठीला लोक बघतायत म्हणून बघतायत. जर मी विचार केला असता की नाही मराठीला कोण बघणार? आपण तर हिंदीमध्ये बनवू. हिंदीमध्ये खूप क्रिएटर आहेत. ते आपल्या व्हिडिओला बघतील. त्यांना आपली मदत होईल. पण नाही. म्हणजे मराठी लोकांना सुद्धा आपली मदत झाली पाहिजे. जे मराठी क्रिएटर आहेत त्यांना आपली मदत झाली पाहिजे. काय ॲज इज क्रिएटर म्हणून त्यांना काय मदत लागेल ना ती मी पूर्ण करेल. YouTubeपासून लोगोपासून तुम्हाला सांगतो थंबनेल असो, टायटल असो, डिस्क्रिप्शन असो, हॅशटॅग असो, काहीही प्रॉब्लेम असो, मी त्यांना YouTubeवर मदत करायला तयार आहे. पण त्यांनी YouTube सोडून चालणार आहे का? नाही. तर YouTubeला तुम्हाला पकडून राहावं लागेल. तू 100-200 व्हिडिओ टाकलेस म्हणजे तुझी ग्रोथ चालू झाली आहे. रिअल टाईममध्ये जाऊन बघू शकतो. ॲज इट 60 मिनिटामध्ये तुझे रेग्युलरली 100-200 व्ह्यूज येत असतील. काय येत आहे? तुझी ग्रोथ चालू आहे. प्रत्येक घंट्यामध्ये 100 लोकं तुला बघतायत म्हणजे कमी आहेत का? माझा व्हिडिओ पहिला मला वाटतं मी 50-60 व्हिडिओ टाकली. तेव्हा माझे रिअल टाईममध्ये 60 मिनिटामध्ये व्ह्यूज येत होते 2, 1, 0. पण मी हरलो नाही. मी थकलो नाही. मी तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल म्हणजे हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत हा माझा प्रवास चालूच होता. का चालू होता? मला एक ना एक दिवस लोकांपर्यंत पोहोचायचंच होतं. मी आज नाही उद्या पोहोचणारच होतो. मी माझं काम का सोडीन? मी माझं काम सोडणार नाही. YouTubeला काम बदलावं लागेल. YouTubeला त्याचं काम सोडून माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. ही जेव्हा आपण मनस्थिती आणि मनात विचार तयार करतो ना, तेव्हा कुठेतरी आपण एक यूट्यूबर बनतो. हे साहजिक आहे का? साहजिक नसतं रे, की कोणीही YouTubeवर येऊन यूट्यूबर बनू शकतो का? नाही बनू शकत आहे. का नाही बनू शकत आहे? कारण त्याला YouTubeवर काहीही करण्याची गरज नाहीये. बस एक थंबनेल आणि एक लोगो. चॅनलचा लोगो पासून थंबनेल मस्त ठेवायचं. लोगो चांगला ठेवायचा जेणेकरून चॅनलवर लोकं येतील, सबस्क्राईब करतील, थंबनेल बघून व्हिडिओवर क्लिक करतील. मग आपण बाकी सगळं तर समजणारच हो. पण बाकी मला सांगण्याचा मुद्दा काय होता, की लोकं चॅनल बंद करत आहे. मग बाकी सांगण्यापेक्षा की लोकांना थोडं मोटिव्हेट करणं गरजेचं आहे. त्यांना सांगणं गरजेचं आहे, की तुम्ही जे करताय ते योग्य आहे. जे तुम्ही व्हिडिओ बनवतात ते पण योग्य आहे. तुम्हाला कुठेही सोडून जाण्याची गरज नाही. तुम्हाला काहीही सोडून जाण्याची गरज नाही. तुम्ही YouTube ॲज इज क्रिएटर म्हणून काम करू शकता आणि तू खरंच मी तुला खोटं नाही सांगत. तू खरंच खूप मेहनती आहे. तू खूप वर जाऊ शकतो. बस त्याच्यासाठी तुला थोडंसं काम करण्याची गरज आहे. चॅनलवर एक सबस्क्राईब कर बरं माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि एक कमेंट कर की व्हिडिओ कसा वाटला.
आणि काय म्हणून तुला थोडा मोटिवेट वगैरे वाटलं का? तुला ह्या व्हिडिओतून काहीतरी समजण्यासारखं झालं का? तुला पूर्ण व्हिडिओ बघावं वाटला का? नेमकी काय प्रॉब्लेम झाली आहे तुला सांगायचं आहे मला. तू मला सांग. मग मी सगळ्यांना रिप्लाय तर देणार आहे. मग मी चॅनलवर चेक करेल की काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, कोण काय करतंय, कोण नाही. त्याच्याशिवाय मला कळणार नाही. तर घेऊन येऊयात असेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूबबद्दल माहिती. तर YT मराठी कोच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.